लागेल. तुला कूलर चालू कर म्हटलं तर तू माझा क्लास चालू करून गेलीस. तर मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर प्रीती राऊत तुम्हा सगळ्यांचं MPSC लक्ष या यूट्यूब चॅनल वरती आणि अभ्यास लक्ष या ऍप वरती स्वागत करते. मित्रांनो कामगार चळवळीचा पार्ट 2 आपण बघत होतो आणि आता आपण कामगार चळवळीवरील दुसऱ्या पार्ट मधील प्रश्न घेणार आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. अगदी तुम्ही ग्रुप बी चा पेपर नीट बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल ग्रुप बी वरती जवळपास 2 ते 3 प्रश्न ही कामगार चळवळीवरतीच होती. अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे कामगार चळवळी आणि याच्यामध्ये आपण PYQ ची ही आपली सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला समाज सुधारक घेतलेत. आता आपण कामगार चळवळीतील नेते घेत आहे. पुन्हा आपण समाज सुधारक घेऊया, नंतर आपण स्त्री समाज सुधारक सुद्धा याच्यामध्ये कव्हर करूया. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. बाळ ज्या विद्यार्थ्यांनी MPSC लक्ष हे ऍप इन्स्टॉल केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आता ही गोष्ट नोट करा की आता हे MPSC लक्ष ऍप राहिलेलं नाहीये, त्यामुळे लवकर ऍपला अपडेट करा. आता हे अभ्यास लक्ष ऍप झालेलं आहे है ना. आणि जे विद्यार्थी नवीन आहे पहिल्यांदा मला ऐकत आहे त्यांनी गुगल प्ले स्टोअर वर जा, अभ्यास लक्ष हे ऍप सर्च करा. तुम्हाला अशा पद्धतीनं पिवळ्या सर्कल मध्ये निळ्या रंगात लिहिलेलं दिसेल अभ्यास लक्ष. आता हे ऍप इन्स्टॉल का करायचं तर या ऍप वरती दररोज फ्री क्वेश्चन्स टाकले जातात जे तुम्हाला सोडवता येतात. या ऍप वरती तुम्हाला इंडिव्हिज्युअल कोर्सेस डिसिप्लिन स्ट्रक्चर मध्ये हवे असतील तर वाजवी दरात विकत घेता येतात. तुम्हाला परीक्षांसाठी टेस्ट सिरीज हवी असेल तीही घेता येते. अर्थात ज्या पद्धतीनं द्रोणाचार्य दूर असताना एकलव्याने द्रोणाचार्यांना समोर ठेवून त्यांचा विद्या अभ्यास केला होता त्याच पद्धतीने एकलव्य बॅच आलेली आहे आणि केवळ 490 रुपयांमध्ये, बरोबर ऐकताय, केवळ 490 रुपयांमध्ये तुम्हाला GS चे ऑल सब्जेक्ट हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स सगळे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करायला तिथे मिळणार आहे. जिओग्राफी सुद्धा आणि मॅथ्स आणि रिझनिंग जे आता निर्णायक ठरणार आहे कंबाईनच्या परीक्षेसाठी, कारण कमी वेळामध्ये विथ ट्रिक्स तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस अंकगणिताची करा. तिसरा महत्वाचा पार्ट ठरणार आहे करंट अफेअर. तर या 490 रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला अपडेटेड करंट अफेअर देखील मिळणार आहे. केवळ 490 रुपयामध्ये ही बॅच आम्ही तुमच्यासाठी म्हणून आणलेली आहे. याच्यामध्ये क्वालिटी सोबत कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. सायन्सचे 70 ते 80 क्लासेस, इतिहासाचे क्लासेस सगळं तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध होणार आहे. याशिवाय बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्या हे पुस्तक घेतलेलं आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्सचं आणि हे एडिशन याच वर्षी आलं. त्यामुळे मला फार आनंद होतोय की यावर्षी राज्यसभेला आलेली प्रश्न किंवा कंबाईनला आलेली प्रश्न ही आपल्या पुस्तकाच्या कुठल्या पेज नंबर वरून आली ते सुद्धा मला सांगता आलेलं आहे. तर आपण मागे सेशन घेतलं होतं प्रत्येक प्रश्न आपल्या पुस्तकाच्या पेज नंबरवर याचं उत्तर कुठे मिळेल हे आपण घेतलं होतं आणि मुलांना हे पुस्तक अत्यंत लाभदायी राहिलं. अनेक विद्यार्थ्यांनी हे पुस्तक माझ्याकडून मागवलेलं आहे. तर हे पुस्तक जे आहे या पुस्तकामध्ये का अशा पद्धतीने यातनं प्रश्न येतात आहेत तर स्टेट बोर्ड आणि NCERT यातील संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत आपण घेतलेला आहे. 4 कलर्ड बुक आहे. 4 कलर्ड बुक आहे. पुस्तकामध्ये सगळे चार्ट NCERT चे, स्टेट बोर्डाचे, इतकंच नव्हे तर फिजिक्सचे सगळे प्रॉब्लेम सुद्धा या पुस्तकामध्ये कव्हर होताना आपल्याला दिसतात. तर एस चांद हे ब्रँड आहे. तुम्ही जे ग्रोवर वाचता इतिहासासाठी किंवा RS अग्रवाल गणितासाठी ते सुद्धा एस चांद पब्लिकेशन द्वारे प्रकाशित करण्यात आलं. आता प्रश्न पडतो की हे पुस्तक घ्यायचं कुठून. तर हे पुस्तक तुम्हाला Amazon वरून बोलावता येईल. डॉक्टर प्रीती राऊत जनरल सायन्स टाकलं तर तुम्हाला तिथे पुस्तक मिळेल. ज्या रिटेलरचे भाव तुम्हाला योग्य वाटतात त्याच्याकडनं तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता.
तो तुम्हाला अधिकार आहे. फ्लिपकार्ट वरनं सुद्धा तुम्हाला हे पुस्तक घेता येईल. याशिवाय तुम्ही ऍप वरून हे पुस्तक बुक करू शकता. ऍप वरती तुम्हाला जर सायन्स हा सब्जेक्ट कठीण जात असेल तर सायन्सचं पुस्तक आणि सायन्सचा कोर्स असं तुम्ही त्याला विकत घेऊ शकता. इतकंच नव्हे तर तुम्हाला हे पुस्तक जवळच्या बुक सेलर मध्ये सुद्धा तुमच्या स्वतःच्या शहरात उपलब्ध होईल. नसेल तशा पद्धतीची व्यवस्था तर बुक सेलरला आपल्या ऑफिसचा नंबर द्या, कॉन्टॅक्ट करायला सांगा, आपण त्यांना लागलीच पुस्तक उपलब्ध करून देऊया. तर हे आपलं जनरल सायन्सचं पुस्तक आहे. आजचा पहिला प्रश्न बेटा, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? ना. म. लोखंडे यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला नव्हता. हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत सहकारी होते. क. टिळक आणि आगरकर यांना कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणामध्ये ज्यावेळी 101 दिवसांची शिक्षा पूर्ण झाली त्यावेळी लोखंडे यांनी डोंगरीच्या तुरुंगापासून राणीच्या बागेसमोरील मेहेर मार्केट पर्यंत मिरवणूक सत्कार समारंभ करण्यात आला होता. यामध्ये नामदार लोखंडे हे अग्रभागी होते. लोखंडे यांनी सरकारच्या मदतीने प्लेगग्रस्तांसाठी मराठा इस्पितळ सुद्धा काढले होते. फक्त फक्त क, अ, ब, क आणि ड वरील एकही नाही. मला दिसतंय बरीच विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर देताना सत्य नाही हे न वाचल्यामुळे प्रश्नाचं उत्तर देतात आहेत वरील एकही नाही. पण प्रश्न बघा काय विचारलेला आहे, कुठलं सत्य नाही? तर बरीच विद्यार्थी अ, ब, क, ड ज्यांना सगळं सत्य वाटतंय ती लोक असं सुद्धा उत्तर देतात आहेत. तर थोडं विचार करून उत्तर द्या. आणि खूप खूप धन्यवाद की आजचा क्लास असावा ही तुमची मागणी असल्यामुळे अगदी रात्री उशिरापर्यंत मी हा क्लास तुमच्यासाठी घेते आहे. तर तुमची प्रेझेन्स जे आहे ती नोंदवा लाईव्ह चॅट मध्ये, जेणेकरून मला माहिती पडेल की कुठल्या विद्यार्थ्यांना माझा हा क्लास हवा असतो. बाळ लक्षात घ्या, अशा पद्धतीने आयोग आपल्याला ट्रॅप करत असतं. प्रश्न विचारताना विचारले आहे कोणते विधान सत्य नाही, आणि आपण वाचताना काय करतो, नेहमी सत्य वाचतो. माइंडला काय सवय असते, माइंड ग्रामर वाचत नाही, तो शब्दांवर भर देतो. पण प्रश्न काय विचारला आहे, सत्य नाही. तर सत्य नाही म्हणजे असत्य वाक्य विचारलेलं आहे. आता पहिलं वाक्य आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजातील ते निष्ठावंत सहकारी होते. म्हणजे फक्त ब असू शकत नाही, कारण त्यांचा विवाह सुद्धा सत्यशोधक पद्धतीने झाला होता. पण वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, सत्यशोधक पद्धतीने झाला नव्हता. आपण नव्हत्यापर्यंत गेलोच नाही, आपल्याला वाटलं पहिलं वाक्य पण योग्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ. फक्त अ, कारण सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला होता आणि तिथे लिहिलंय सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला नव्हता. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 2 हे उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. ज्यांना आजच्या पर्यायांमध्ये काही नवीन माहिती मिळाली त्यांनी ती माहिती वही आणि पेन घ्यायचं आणि आपल्या नोट्स मध्ये लिहून घ्यायची. उदाहरणार्थ टिळक आणि आगरकर जेव्हा कोल्हापूर बर्वे प्रकरणामध्ये 101 दिवसांची शिक्षा भोगून बाहेर निघाले त्यावेळी त्यांची जी मिरवणूक काढण्यात आली होती ती मिरवणुकीमध्ये स्वतः लोखंडे सुद्धा, नारायण मेघाजी लोखंडे सुद्धा सहभागी होते. आता नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण कामगार चळवळीचे जनक असं संबोधतो, पण तुमच्या एक लक्षात आलं का की त्यांनी हिंदू मुसलमान दंगे सोडवण्याचा सुद्धा, जातीय दंगली होऊ नयेत म्हणून सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. धार्मिक दंगली म्हणूयात आपण, म्हणून त्यांना राव बहादूर ही पदवी ब्रिटिशांनी स्वतः दिली. त्यांना जस्टिस ऑफ पीस ही सुद्धा पदवी ब्रिटिशांनी दिलेली होती. आणि वस्त्रोद्योग कामगाराच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठीच नाही तर जातीय सांप्रदायिक समस्यावरती सुद्धा त्यांचा पुढाकार होता हे आपल्याला दिसतं. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी सत्य विधान ओळखा. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 31 ऑक्टोबर, हे थोडं टायपो एरर आहे, 31 ऑक्टोबर 1921 ला झाली. याचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते. महात्मा गांधी हजर नव्हते पण त्यांनी शुभेच्छा दिल्या.
तिसऱ्या व चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास आणि सुभाषचंद्र बोस होते. आता प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी सत्य विधान कोणते हे ओळखा. काय विचारलेलं आहे? सत्य विधान ओळखा. आता माझ्या समोर कमेंट बॉक्स नाहीये, तुम्ही पटापट उत्तर द्या, तुम्हाला काय वाटतंय. त्याचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते, म्हणजे ब तर बरोबरच आहे नाही का. म्हणजे तरी सुद्धा आपल्याला फार काही नाही, 2 आणि 3 मध्ये आपल्याला ब तर बरोबरच आहे. वरील एकही नाही सत्य असं तर होऊ शकत नाही. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली, आपल्याला बरोबर वर्ष माहिती पाहिजे. फक्त ब सत्य आहे. तुम्हाला वरवर बघताना असं वाटलं असेल की अ सुद्धा बरोबर आहे, कारण इथे तारीख जरी बरोबर दिलेली असेल पण वर्ष मात्र चुकीचं होतं. ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना ही 1920 ला झाली होती. कधी झाली होती? 1920 ला ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना झाली होती, म्हणजे अचुकीचे आहे. पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते, म्हणजे ब बरोबर आहे. महात्मा गांधी हजर नव्हते, त्यांनी शुभेच्छा दिल्या असं म्हटलंय, पण महात्मा गांधी हजर नव्हते आणि दुसरं विधान पण चुकीचं आहे, त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या नाही. ऑल इंडिया ट्रेड युनियनला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या नाही आणि ते हजर देखील नव्हते. तिसऱ्या आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे चित्तरंजन दास होते, सुभाषचंद्र बोस यामध्ये नव्हते. कामगार संघटनांचे आंदोलन राजकीय धर्तीवर यामुळे विभागले गेले. यामध्ये काँग्रेस जन, समाजवादी, कम्युनिस्टांनी सुद्धा आयटेक मध्ये काम केलेले आहे. पुढील प्रश्न बेटा, तर कस लागतोय. कालचे जे प्रश्न होते ते वन लाइनर पण होते, काही कन्सेप्च्युअल होते, अनालिटिकल होते, जोड्या लावांचे होते. आजचे प्रश्न कालचा तुम्ही अभ्यास केलेला असावा हा विचार करून थोडे आपण कन्सेप्च्युअल घेतोय. खालीलपैकी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस मधील उपस्थित नेते कोणते होते? मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल, आताच आपण पाहिलं, कर्नल वेजवुड, मोहम्मद अली जिना, एनी बेझंट आणि अवंतिकाबाई गोखले, बीपी वाडिया आणि CF अँड्र्यूज, भिवाजी नरे, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. चला, अशा प्रकारचे पण प्रश्न आयोग विचारतं. आपण मागील पाहिलेल्या परीक्षांमध्ये पाहिलं की कुठल्या संघटनांमध्ये कोण होते, कोण उपस्थित सदस्य होते, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आयोग विचारतं. सांगा कोणते उपस्थित नेते होते? तर सगळ्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस मधील उपस्थित नेत्यांमध्ये वरती पहिल्या 3ही ऑप्शन मध्ये ज्या सदस्यांची नावे दिलेली आहेत ती सगळी तुम्हाला लिहायची आहेत. महाराष्ट्रातील स्त्री सुधारक तर आपल्याला विसरायच्याच नाहीयेत, त्या म्हणजे अवंतिकाबाई गोखले. आपल्याला आणखी एक बाब याच्यामध्ये दिसतं की ज्या पद्धतीने आपण दुसऱ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघत असतो त्यावेळी त्याच्यामध्येच दिलेलं होतं की या संघटनेमध्ये आपल्याला काँग्रेस जन दिसतात, समाजवादी पण दिसतात आणि कम्युनिस्ट पण दिसतात. आता सध्या जी आयटेक आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन आहे, याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जो भरणा दिसतो तो फक्त कम्युनिस्टांचा दिसतो. त्यावेळी जी आयटेक होती त्या आयटेक मध्ये आपल्याला काँग्रेस जन पण दिसतात, कम्युनिस्ट पण दिसतात आणि समाजवादी विचारांचे नेते सुद्धा दिसतात. तर बीपी वाडिया, CF अँड्र्यूज, मोहम्मद अली जिना, एनी बेझंट, अवंतिकाबाई गोखले, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल आणि कर्नल वेजवुड हे सगळे नेते उपस्थित होते काँग्रेसमधील. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनची स्थापना 26 जानेवारी 1928 ला झाली. याचे अध्यक्ष
नारायण मल्हार जोशी होते. याचे सरचिटणीस रघुनाथराव वखले होते. उपाध्यक्ष आसवले, झाबवाला, बोले व जीनवाला हे 4 होते. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनचा हा प्रश्न आहे. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन बद्दल हा प्रश्न आहे. त्याची स्थापनेचं वर्ष, त्याचे अध्यक्ष, त्याचे सरचिटणीस आणि त्याचे उपाध्यक्ष हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, किंवा त्यातील आपल्याला 1 किंवा 2 वाक्य जरी बरोबर माहिती असेल तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. कारण प्रश्न विचारताना काय विचारलेलं आहे की खालीलपैकी असत्य विधान ओळखा. असत्य विधान ओळखा. असत्य विधान आपल्याला केवळ ओळखायचं आहे. मजा आली असती. आणि मी हा क्लास जो आहे तो परत बघणार आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी काय प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे विचारपूर्वक उत्तरे द्या. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनची जी स्थापना आहे ती 26 जानेवारी 1926 ला झाली होती. ही शहरातील पहिली कापड कामगार संघटना होती. ही शहरातील पहिली कापड कामगार संघटना होती. इथे काय दिलेलं आहे 1928, म्हणजे फक्त जे स्थापनेचं वर्ष आहे तेवढं इथे चुकलेलं आहे. म्हणजे आपल्याला बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनची स्थापनेचं वर्ष जरी माहिती असतं तरी आपलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं असतं. काय म्हटलेलं आहे त्यांनी? बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनची स्थापना 26 जानेवारी 1928 ला झाली आहे, जी 1926 ला झाली होती. येस, त्याचे अध्यक्ष होते ना. म. जोशी. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन कापड कामगारांची पहिली संघटना. कापड कामगारांची पहिली संघटना बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन स्थापना झाली होती 1926 ला आणि त्याचे अध्यक्ष होते नारायण मल्हार जोशी. सरचिटणीस होते रघुनाथराव वखले आणि 4 उपाध्यक्ष त्या युनियनला लाभलेले होते. BTLU ने गिरणी कामगार महामंडळासोबतही काम केले होते. 1928 मध्ये कम्युनिस्टांनी हे महामंडळ ताब्यात घेतले आणि त्याचे नाव बदलवण्यात आले आणि त्या बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनचंच नाव पुढे जाऊन लाल बावटा. त्याच बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनचं नाव पुढे जाऊन लाल बावटा किंवा गिरणी कामगार युनियन असे ठेवण्यात आले. म्हणजे पुढे जाऊन या संघटनेला कोणी टेक ओव्हर केलं तर कम्युनिस्टांनी 1928 मध्ये ते ताब्यात घेतलं आणि त्याचे नाव बदलवून त्याला गिरणी कामगार किंवा लाल बावटा युनियन असं ठेवलं होतं. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. बघा, अशा प्रकारचे प्रश्न आयोग सातत्याने विचारतं. आता हा 1881 चा जो फॅक्टरी कायदा आला होता, जो पहिला फॅक्टरी कायदा आला होता, त्याच्यावरती हा प्रश्न आहे. 1881 चा फॅक्टरी ऍक्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. मुंबईतील गिरणी कामगार संघटनेने सरकारला फॅक्टरी ऍक्ट लागू करण्यासाठी विनंती केली होती. सदर कायद्यामध्ये 1000 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला तो लागू पडणार होता. 7 ते 12 वयोगटातील मुलाला कामगार म्हणून नियुक्त करू नये असे आदेश होते. 9 तासापेक्षा जास्त मुलांना काम देऊ नये असे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आले होते. काय प्रश्न विचारलाय पहिले बघा. पटापट उत्तरे देताय. थोडं विचार करून उत्तर द्या आणि आजच्या प्रश्नांची जर उत्तरं चुकली असतील तर पर्यायामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या. फक्त क वरील सर्व, वरील एकही नाही की फक्त ब. असत्य विधान विचारलेलं आहे. मुंबईतील गिरणी कामगार संघटनेने सरकारला फॅक्टरी ऍक्ट लागू झाला पाहिजे अशी विनंती केली होती, कारण खूपच
अन्यायकारी रूल्स वाटतात बघा या कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये, 7 ते 12 वयोगटातील मुलांना कामगार म्हणून घेऊच नका, 9 तासापेक्षा जास्त काम त्या मुलांना देऊ नका, असं त्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये म्हटलं होतं. तरी सुद्धा असं म्हटलं जातं की हा सौम्य स्वरूपाचा कायदा आहे. या कायद्यामध्ये 1000 पेक्षा जास्त नाही तर 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला तो लागू पडणार होता. तर ब का चुकीचा आहे, कारण तिथे 1000 कामगार अशी संख्या दिलेली आहे, पण तिथे आपल्याला काय पाहिजे होतं बाळ, 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला तो लागू पडणार होता. बाकी सगळी वाक्य ही बरोबर आहे. 1881 मध्ये तो मंजूर झाला होता. या कायद्यामध्ये आपल्या लक्षात येतं की मुख्यत्वे हा बालमजुरीचा प्रश्न हाताळतो. शिवाय पुरुष आणि महिलांना समान कामासाठी समान वेतन देण्याची याच्यामध्ये तरतूद नव्हती. या कायद्याची व्याप्ती मर्यादित होती. कालच आकाश आपण बघितलं की हा कायदा सौम्य स्वरूपाचा होता असं का म्हणण्यात येतं. बालमजुरीचा प्रश्न इथे आपल्याला हाताळताना दिसतो, परंतु दुसऱ्या पक्षामध्ये पुरुष आणि महिलांना मात्र समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद नव्हती. या कायद्याची व्याप्ती मर्यादित होती. त्यात काम करणाऱ्या लोकसंख्येचा फक्त एक छोटासा भाग समाविष्ट होता आणि असेच कारखाने त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त मजूर असतील. अपघात टाळण्यासाठी धोकादायक मशीनांवर सेफ्टी रिंग बसवणे गरजेचे होते. या मुलांना दर महिन्याला 4 सुट्ट्या सुद्धा मिळाल्या. या कायद्यात कामाच्या वेळेत 1 तास विश्रांतीची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. येस, जी मुलं बेसिक पासून अभ्यास करत आहेत आणि त्यांची परीक्षा ही या वर्षीची परीक्षा ज्यांचं टार्गेट आहे किंवा पुढील वर्षातील परीक्षा ज्यांची टार्गेट आहे, जी आता फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा फायनल इयरला आहे, त्या मुलांना मी सजेस्ट करेल यू गो फॉर अ लाईव्ह बॅच. जसं अगदी सुरुवातीला मी क्लासच्या सांगितलं की तुम्ही एकलव्य बॅच घ्या. ती 490 रुपयामध्ये तुमचे सगळे कोर्सेस होतात आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य एकलव्य बॅच मध्ये हे आहे की करंट पण अपडेटेड मिळते. पण जी मुलं ज्यांना वेळ आहे, ज्यांना व्यवस्थित आपला अभ्यास नीट करायचा आहे, त्यांनी लाईव्ह बॅच घ्या. या लाईव्ह बॅच मध्ये तुमचे जीएसटी सगळे विषय लाईव्ह होतील. यामध्ये तुम्हाला तज्ञ शिक्षक, प्री आणि मेन्सची तयारी तुमची होईल. याच्यामध्ये तुमची टेस्ट सिरीज कव्हर होईल. यामध्ये 10 टेस्ट सिरीज मिळतील, पीडीएफ नोट्स मिळतील आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती तुम्हाला 24 महिन्यांसाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आता ही बॅच बुक केली तर जे पुस्तक आहे ते तुम्हाला फ्री मिळतंय. म्हणजे नंतर बॅचची किंमत तितकीच राहणार आहे 3 तारखेनंतर, पण पुस्तक तुम्हाला त्यात फ्री मिळणार नाहीये. तर हे जे चांगलं असं आपलं पुस्तक आहे ज्यामध्ये सगळी माहिती कव्हर झाली आहे, स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, आणि मागील वेळी मी तुम्हाला क्लासमध्ये सांगताना अगदी आपल्या पेज नंबर सहित सांगितलं होतं की कुठल्या पेज नंबरवरून तो प्रश्न आलेला आहे. तर अत्यंत चांगलं असं हे आपलं पुस्तक, ज्या मुलांचे रिप्लाय आहेत की खूप चांगलं त्यांना कळतंय त्यातून, ते पुस्तक मुलांना या कोर्स सोबत अगदी फ्री मिळते. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर 8669456963 वरती तुम्ही कॉल करून विचारू सुद्धा शकता. पुढला प्रश्न घेऊया बेटा. पुढला प्रश्न हा सुद्धा फॅक्टरी ऍक्ट वरतीच आहे. खालीलपैकी सत्य विधान ओळखा. 1890 बर्लिन परिषदेमध्ये चर्चच्या मेजर लेथ ब्रिजच्या अध्यक्षतेखाली कमिशन नियुक्त करण्यात आलं. या कमिशनच्या अहवालाच्या आधारे हा 1892चा फॅक्टरी ऍक्ट जो आहे तो लागू करण्यात आला. दुसरं बघा, जेथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती 4 महिन्यापेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा म्हणजे फॅक्टरी. जिथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतात ती म्हणजे फॅक्टरी. स्त्रियांसाठी कामाचे तास 11 असून 1 ते 1:30 म्हणजे 1 ते 1:30 हा विश्रांतीचा काळ असेल. आठवड्याची सुट्टी रविवार ठेवावी असं त्याच्यामध्ये नमूद होतं. तर खालीलपैकी आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे आपल्याला? खालीलपैकी आपल्याला सत्य विधान हे ओळखायचं आहे. फॅक्टरी ऍक्ट महत्वाचेच आहे. ज्यावेळी तुम्ही कामगार चळवळ बघता त्यावेळी बॉम्बे लेबर युनियन असू द्या, मद्रास लेबर युनियन असू द्या, लाल बावटा असू द्या, आयटेक असू द्या, नारायण मेघाजी लोखंडे ना, कामगार हितवर्धक सभा,
तर या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय म्हणताय? चला, काही प्रश्नांमध्ये आपल्याला लक्षात येतं की बऱ्याचदा सगळी विधाने ही बरोबर असतात, है ना. तर यामध्ये सगळीच विधाने बरोबर आहे. जसं की बर्लिन परिषदेमध्ये मेजर लेब्रिजच्या अध्यक्षतेखाली कमिशन नियुक्त करण्यात आलं होतं. आता इथे जसं पहिल्यांदा जो आपण ऍक्ट पाहिला त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त, मग आता इथे व्याप्ती वाढवायची होती आपल्याला. मग इथे काय म्हणतात आहेत ते 50 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ. आपण बघतो आधीच्या कायद्यामध्ये बाल मजुरांबद्दल जास्त फोकस आपल्याला दिसतो केलेला. इथे आपल्याला दिसतं स्त्रियांचे कामाचे तास 11 करण्यात आले, त्यांना विश्रांतीचा वेळ देण्यात आला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच ऍक्ट नुसार आठवड्यामध्ये रविवारची सुट्टी सुद्धा मंजूर करण्यात आली. त्यामुळे वरील सर्व भारतीय परिषद कायदा 1892 हा कायदा युनायटेड किंगडमच्या संसदेचा एक कायदा होता. या कायद्याने ब्रिटिश भारतातील विधान परिषदांना त्यांचा आकार वाढवून अधिकार देण्यात आला. या कायद्यामुळे भारतात संसदीय प्रणालीचा सुद्धा पाया घातला गेला. या कायद्यामुळे प्रातिनिधिक सरकार सुरू करण्याचा प्रारंभिक स्वरूपाचे प्रयत्न झाले असे देखील तुम्ही म्हणू शकता. तर आज कन्सेप्च्युअल प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येतात. जास्त मला असं वाटतं की तुमच्याशी माझं बोलणं जास्त व्हावं, त्याच्यामुळे मला तुम्ही समोर असले की जास्त आनंद होतो. पण सुट्टी मिळाली की पुन्हा तुमचा अभ्यास मागे राहतो. त्याच्यापेक्षा आपण एकही दिवस सुट्टी घेऊ नये ह्या आपण तुमच्या मागणीला मी काय केलं, मान दिला. 1948चा फॅक्टरी ऍक्ट यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 40 एवढी करण्यात आली. सर्व कारखान्यात दररोज 9 तास असे आठवड्याचे एकूण 54 तास निश्चित करण्यात आले. 500 पेक्षा जास्त कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यात कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी एक कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करण्यात यावा आणि 12 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये. सुरुवातीला काय होतं, अच्छा पहिले तुम्ही सांगा 1948चा फॅक्टरी ऍक्ट आपण बघतोय. 1948चा फॅक्टरी ऍक्ट आपण बघतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वतंत्र भारताचा हा पहिला फॅक्टरी कायदा देखील तुम्ही म्हणू शकता. सांगा, सत्यविधान आपल्याला ओळखायचं आहे याच्यामध्ये. सत्यविधान आपल्याला ओळखायचं याच्यामध्ये. यामध्ये आपल्याला दिसेल हा फॅक्टरी ऍक्ट जो आहे हा स्वातंत्र्यानंतर आलेला होता. कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि कामकाजासाठी हा नियमन करतो. या कायद्यामुळे कारखान्यांमध्ये सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण निर्माण होते. या कायद्यामध्ये ही सर्वात महत्वाची तरतूद आपल्याला दिसते की कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. कामगार कल्याण अधिकारी या कायद्यामध्ये नियुक्त करण्यात आला. सर्वात महत्वाचं म्हणजे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या तरुण व्यक्ती, महिला आणि मुलांच्या बाबतीत विशेष तरतूद होती. कारखान्यामध्ये वार्षिक रजेचे नियमन करण्यात आले होते. याची सुधारित आवृत्ती 1987 मध्ये पारित झाली. या कायद्यानुसार कारखाना म्हणजे ज्या परिसरात 10 किंवा त्याहून अधिकारी काम करत आहेत, ज्याच्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्ती काम करत आहेत त्यांच्यासाठी हा लागू होत होता. ज्याच्या कोणत्याही भागात विजेच्या मदतीने उत्पादन प्रक्रिया चालू आहे असा सुद्धा याच्यामध्ये असा सुद्धा भाग याच्यामध्ये इन्क्लूड होत होता, इन्व्हॉल्व